गेली अनेक वर्ष मी समाजसेवा करतोय. कुठे एका तालुक्यापुरता काही गावापुरता मर्यादित मला राहायचं नाही. अखंड महाराष्ट्रभर मला पोहोचायचं आहे. अनेक सामाजिक विषय घेऊन मी या महाराष्ट्रामध्ये चाललोय. अनेक विषयामध्ये प्रत्येक भागाभागाचे विषय वेगवेगळे आहेत. माझ्या कोकणचा विषय वेगळा आहे, उर्वरित महाराष्ट्राचे विषय वेगळे आहेत. त्यासाठी संघटना स्थापन केली आहे. संघटनेचं नाव आहे मराठी मावळा. माझ्या कोकणाचे विषय म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर माझ्या कोकणातले तरुण असतील, तिथलं शिक्षण क्षेत्र असेल, 10वी झाली 12वी झाली 15 झाली की मुंबईसारख्या ठिकाणी येतात. काय करतात, किती रुपयाची नोकरी करतात, किती हजारांची नोकरी करतात, मुंबईसारख्या ठिकाणी ते घर घेऊ शकतात का? 10 ते 12 हजार रुपये त्यांना नोकरी मिळते. 10 ते 12 हजार मध्ये कसं चालवायचं त्यांनी संसार? चंद्रांचं लग्न झालं तर त्यांनी संसार कसा चालवायचा? पुढे मुलं झाली त्यांची शिक्षण कसं करायचं? ही मुंबई मधली सीएसटी पासून अगदी मुलुंड पर्यंत, चर्चगेट पासून अगदी दहिसर पर्यंत ही मुंबई आहे. या मुंबईत साधं झोपड्या घेणं पण शक्य नाही. आता 22 ते 25 लाख रुपये झोपड्याची किंमत झालेली आहे. का माझं कोकण आता तरुण शिक्षण क्षेत्रामध्ये मागे आहे? उच्च शिक्षणामध्ये आमचे रिझल्ट चांगले लागतात. 10वीला सर्वाधिक महाराष्ट्रात पहिला क्रमांक, 12वीला सर्वाधिक महाराष्ट्रात पहिला क्रमांक. पण पुढे काय? ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझा मुलगा तरुण कोकणातला असणारा काय करतो? ही मराठी मावळा संघटना हेच काम करणार आहे. या महाराष्ट्रातल्या या प्रत्येक क्षेत्रामध्ये जनजागृतीचं काम करणार आहे. कोकणात उच्च शिक्षण क्रांती घडेल. घराघरात तरुण उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्याचा त्याच्यात जे विचार लागतात ते विचार देण्याचं काम अमित माळकर करेल. गेल्या 4 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करतो, शिक्षण क्षेत्रामध्ये. आताच मला वाटतं जून मध्ये माझ्याकडे त्याचा पेपर आहे. मुंबईत महाराष्ट्र टाइम्स, या महाराष्ट्र टाइम्स मध्ये ही बातमी आली, उच्च शिक्षण कोकण नेमकं कुठे? उच्च शिक्षणात नेमकं कोकण कुठे? मला वाटतं ते विद्यापीठाचे लेखक आहेत, विद्यापीठाचे प्राचार्य, कोणतरी शिक्षक मोठ्या प्रमाणात ते तिथे शिक्षण घेतात, त्यातले ते प्राचार्य आहेत. काय लिहिले त्याच्यामध्ये? मी जे मागील 4 वर्षापासून करतो हेच मुद्दे आहेत. माझ्याकडे मी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेले पुरावे आहेत, काम केलेले पुरावे आहेत माझ्याकडे. गोरगरिबां मुलांना सांगतोय की बाबा तुम्ही नोकरी धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोहोचत असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात शिक्षण घ्यावं लागेल, उच्च शिक्षण घ्यावं लागेल. हा माझा झाला कोकणाचा विषय. असे अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत. खरोखर या विषयावरती वाचता होणं गरजेचं आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक राज्यकर्ते, अनेक संस्था अशा अनेक सामाजिक विषयातून या गोष्टींबद्दल बोलतायत. अजून दुसरी गोष्ट मला या महाराष्ट्रामध्ये घेऊन जायची ती म्हणजे मला गुंतवणूक क्रांती. या देशातली महत्वाची शहरं जर उघडली, दिल्ली असेल, मुंबई असेल, कोलकाता असेल, बेंगलोर असेल, चेन्नई असेल, तर गुंतवणूक क्षेत्रामध्ये हा महाराष्ट्र कुठे आहे? माझा ग्रामीण भाग कुठे आहे? माझा नोकरदार वर्ग कुठे आहे? गुंतवणूक क्षेत्र म्हणजे कोणतं? शेअर मार्केटचे क्षेत्र मी त्याला ते समजतो. पारंपरिक क्षेत्र जे आहेत, फिक्स डिपॉझिट असेल, बँकांमधली गोल्ड असेल, रिअल इस्टेट असेल, जमीन खरेदी विक्री करणं, याला मी पारंपरिक क्षेत्र बोलतो. गुंतवणूक क्षेत्र म्हणजे खरंच बघायला गेलं तर शेअर मार्केट. आपल्या गव्हर्नमेंटची एक बॉडी आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. त्याने एक वाक्य लिहून ठेवलंय, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक म्हणजे शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे, असं त्यांचं वाक्य आहे. 2007 साली एका मोठ्या नेत्याने याच गोष्टीबद्दल वाच्यता केली होती की मराठी माणसाने शेअर मार्केटमध्ये यावं, मोठ्या प्रमाणात यावं. मराठी माणूस मोठ्या ओघाने आला, मोठ्या प्रमाणात मराठी माणूस त्यामध्ये सामावून आला. 2008 साली मार्केट 21,000च्या उंचीवरती पोहोचलं होतं. 21,000 वरती घडघडायला सुरुवात झाली. ते मार्केट पडलं, ते 8,000 वरती आलं. काय झालं? ज्या ओघाने मराठी माणूस या शेअर मार्केटमध्ये आला होता, त्याच ओघाने शेअर मार्केटमधून मराठी माणूस बाहेर फेकला गेला. मी मगाशी 5 राज्यांची उल्लेख केला, 5 राज्य जेवढे आहेत त्यांचा उल्लेख मी केला. त्यातली शहरांचा उल्लेख केला. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगलोर. ही जर शहरं जर वगळली, या शहरांचा जर उल्लेख वगळला, या देशात पहिल्या क्रमांकात ग्रामीण भागातून जी गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये होती ती म्हणजे गुजरात.
आदर्श घेण्यासारखा आहे गुजराती लोकांचा, तिथला ग्रामीण शेतकऱ्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. पैशातून व्यवसाय, व्यवसायातून पुन्हा गुंतवणूक. 70 ते 80% लोक इथले फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. त्यांची श्रीमंती बघा. कुठच्या देशातल्या कानाकोपऱ्यात नाही पोहोचले ते अजूनपर्यंत व्यवसायाच्या माध्यमातून. काय नाही माझ्या शेतकऱ्यांचा, काय माझ्या तरुणांचा महाराष्ट्रातला या क्षेत्राकडे वळावं, त्यांचा वळण्याचा दृष्टिकोन नसावा. फक्त आपण त्यांची गुजरातींची फक्त श्रीमंती म्हणून दाखवत राहिलो. मला त्यांच्याबद्दल आदर आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, त्यांच्या श्रीमंतीबद्दल आदर आहे. माझा महाराष्ट्र पण त्याच पद्धतीने घडला पाहिजे. फक्त मराठी माणूस या जोखमीच्या शब्दाकडे बघत राहिला आणि जोखीम म्हणून फक्त आजपर्यंत या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात आला नाही. छत्रपती शिवरायांचे मराठी मातीतले मावळे होता, पण जोखीम आमच्या रक्तात आहे, तो आमचा अनुवंश आहे. फक्त त्याला एक वेगळा मार्ग दाखवण्याची गरज आहे. माझ्या शेतकऱ्यांच्या मनामनात ते वाक्य रुजलं पाहिजे. येणाऱ्या 20 वर्षामध्ये माझा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे. या गुजरातला सुद्धा मागे टाकलं पाहिजे अशी माझ्या महाराष्ट्राची क्षमता असली पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांची क्षमता असली पाहिजे. माझ्या नवतरुणांची क्षमता असली पाहिजे. हेच जनजागृती घेऊन या महाराष्ट्रामध्ये मी उतरतोय. हे काम करत असताना ही संस्था ही संघटना जी स्थापन केली, या संघटनेबरोबर एक कंपनी पण स्थापन करतोय. संघटना जीवित ठेवायची म्हणजे त्या पैशाची गरज असते, पैशाची आवश्यकता असते. या कंपनीच्या मार्फत ही संघटना जीवित ठेवण्याचं काम करणार आहे. किमान या महाराष्ट्रामध्ये 40,000 तरुणांना या क्षेत्रामध्ये रोजगार देण्याचं प्रथम कार्य या अमित मालकरच्या कंपनीत केले जाईल. किमान बोलतोय मी, त्याहीपेक्षा जास्त होईल. मला फक्त आव्हान करायचं या महाराष्ट्राच्या उद्योगपतींना, जेवढे माझे सहकारी असतील, उद्योगपती असतील, नोकरदार वर्ग असतील, ही कंपनी स्थापन आपल्याला करायची आहे. ही संघटना जीवित ठेवण्यासाठी ही संघटना फक्त या महाराष्ट्रामध्ये अनेक विषयावरती जनजागृती करण्याचं काम करेल. ज्या भागामध्ये ज्या क्षेत्राची उणीव असेल त्या क्षेत्राची त्या उणीव भासून कधी कमी पडू देणार नाही, भासली नाही पाहिजे उणीव. अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करेल. अनेक उद्योगपतींनी मला विनंती करायची आहे की या कंपनीचे प्रमोटर्स म्हणून तुम्ही समोर या. मोठ्या प्रमाणात आपण ही महाराष्ट्रामध्ये जनजागृती घेऊन जाऊ. या महाराष्ट्राचे असणारे अनेक प्रश्न आपण सोडवू. तुमचा असणारा प्रमोटर्स म्हणून तुमचा जो काही मोबदला तुम्ही घेऊन जा. तुमचा या महाराष्ट्राच्या भूमीसाठी तुमचं तेवढंच सहकार्य लाभू दे. या महाराष्ट्रातील नवतरुणामध्ये नवसंजीवनी जागृत होऊ देत, अशी मी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. ही मराठी मावळा संघटना आणि त्याचबरोबर असणारी कंपनी या महाराष्ट्रामध्ये जनजागृतीचं काम करेल. आणि एवढंच या महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, या महाराष्ट्राच्या नवतरुणांना मला सांगायचं आहे. प्रत्येक कॉलेजला माझी भेट होणार आहे, 36 जिल्ह्यामध्ये माझी भेट होणार आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये 358 तालुके महाराष्ट्रातले त्या तालुक्यामध्ये माझी भेट होणार आहे. या सगळ्यांना मला आव्हान करायचं आहे, अखंड महाराष्ट्राला मला आव्हान करायचं आहे. या अनेक विषयांशी मी आज हात घालतोय. पुढे पुढे टप्प्याटप्प्याने विषय घेतले जातील. तुमचा फक्त माझ्या पाठीशी आशीर्वाद असू द्या. जशी जशी वेळ येईल तशा तशा सभा होतील, तालुका वाईज सभा होतील, जिल्हा वाईज सभा होतील. तुम्हा सर्वांचा माझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. एवढे बोलून मी इथे थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.